ह्या ठिकाणी आपण शेंगदाणे घेतले ते साईडला ठेवूया। आता त्यानंतर आपण इथे घेतलेला आहे गूळ घेतलेला आहे आणि गूळ जे आहे ते आपल्याला सुरुवातीला फक्त चिरून घ्यायचं आहे। मऊसर आहे, खूप लवकर चिरला जातो। तर ह्या ठिकाणी साधारणतः प्लेटभर आपण शेंगदाणे घेतले, त्यासाठी आपल्याला प्लेटभरच गूळ लागणार आहे। मी जितके शेंगदाणे घेतले तितकाच गूळ सुद्धा किसून घेतलेला आहे। तुम्ही ह्या ठिकाणी कमी जास्त केला तरी सुद्धा चालतो। तर सुरुवातीला आपण ह्या ठिकाणी गूळ जे आहे ते चिरून घेतलं की लवकर मेल्ट होतं, त्यामुळे आपल्याला चिरून घ्यायचं किंवा मिक्सरला काढलं तरी सुद्धा चालते। आता काय करायचं, गॅसवरती आपल्याला पॅन ठेवायचं। पॅन छान गरम झालं की त्यामध्ये आपण सुरुवातीला शेंगदाणे जे आहेत ते भाजून घेणार आहोत। नेहमी आपण मार्केटमधून वेगवेगळ्या प्रकारच्या चिक्क्या आणतो, पण अगदी भन्नाट आणि सर्वांना आवडणारी कुरकुरीत चिक्की कोणाला आवडत नाही, सर्वांनाच आवडते, पण ती कसं बनवायचं हे खूप जणांना माहिती नसतं। आणि त्यासाठी कमी साहित्यामध्ये आणि कमी वेळामध्ये झटपट कसं बनायचं ते तुम्हाला मी आज सांगेन। तर ह्या ठिकाणी शेंगदाणे जे आहेत ते आपल्याला कसं भाजायचे, जास्त आपल्याला वरचा रंग जे आहे ते काळा होऊ द्यायचा नाही, साल सुद्धा काळी होऊ द्यायचं नाही, फक्त हलकं गरम झालं वरची साल निघेपर्यंत आपण ह्या ठिकाणी शेंगदाणे जे आहेत ते भाजून घेतलेले आहेत। आता आपल्याला गॅसवरतून शेंगदाणे जे आहेत ते आपल्याला खाली काढून घ्यायचे। आता ह्या ठिकाणी मी डायरेक्ट सुपामध्ये टाकून दिलेलं आहे, कारण थोडंसं आपल्याला ते चोळून त्याची साल सुद्धा काढायचं, त्यामुळे डायरेक्ट मी सुपात थंड करून घेणार आहे। एखाद ताटात टाकलं तरी सुद्धा चालते। आता इथे 5 मिनिटासाठी आपल्याला असंच ठेवायचं आहे। थंड झाल्यानंतर पूर्ण सालवरची निघते लवकर। आता ह्या ठिकाणी असं हाताने चोळत बसण्यापेक्षा तुम्हाला एक ट्रिक सांगते। ह्या ठिकाणी मी आता काय करणार आहे तुम्हाला दाखवेन। खलबत्त्याचा एक छोटासा जे वरचा दगड असतो तो दगड घ्यायचा, त्याने इतके लवकर साल निघते आणि आपल्या ह्या ठिकाणी थोडीशी शेंगदाण्याचे तुकडे झाले तर काही फरक पडणार नाही, त्यामुळे आपण असं ठेचून घेतलेलं आहे। पूर्ण साल जी आहे ती पाहू शकता ह्या ठिकाणी निघालेले। 1-2 शेंगदाणे जर राहिली तर काही फरक पडत नाही। आता ह्या ठिकाणी आपण पूर्ण साल जी आहे ती काढलेली आहे। आपल्याला काय करायचं आहे, बाहेर जाऊन आपण ह्याला पाकडून घेणार आहोत। आता ह्या ठिकाणी मी शेंगदाणे जे आहेत ते छान पाकडून आणलेले, वरची साल पूर्ण काढून आणलेली आहे। आता प्लेटमध्ये काढून घेईन। आपले मकर संक्रांती स्पेशल भरपूर लाडू चिक्की अपलोड झाले आहेत, ते सुद्धा तुम्ही पाहून घेऊ शकता। आता ह्या ठिकाणी आपल्याला काय करायचं, एक पॅन घ्यायचं, त्यामध्ये आपल्याला काय करायचं 1 चमचा साजूक तूप टाकायचं किंवा बटर टाकलं तरी सुद्धा चालते। आता तूप छान मेल्ट झालं की ह्यामध्ये आपण जे गूळ किसून घेतलेले आहे ते गूळ आपण ह्या ठिकाणी आता टाकून घेतलेला आहे। पाहू शकता या ठिकाणी मस्त गॅस आपण मीडियम ठेवला, गॅस फुल करायचा नाही, तर खूप लवकर गूळ जे आहे ते लालसर होईल। गॅस मीडियम ठेवून आपल्याला पूर्ण गूळ जे आहे ते वितळवून आपल्याला चांगली कडक चासणी बनवायची। आता चिक्कीसाठी चासणी कसं बनवायचं ते तुम्हाला पुढे सांगेनच। जर तुम्हाला खूप मऊसर चिक्की हवी असेल तर तुम्ही थोडंसं पाणी टाकलं ह्यात आणि लवकर गॅस बंद केला तर तुमची चिक्की जी आहे ती मऊसर होते। पाण्यामध्ये टाकून पाहायचं, जेव्हा आपण पाण्यात टाकतो गोळी तेव्हा जे खूप मऊ असेल तर चिक्की सुद्धा मऊच होईल, आणि किंवा पाण्यात टाकल्यानंतर आवाज येतो खड्यासारखा तेव्हा ती कडक चासणी बनली जाते। आणि कडक चिक्कीसाठी आपल्याला खणकच आवाज येईल इतकी आपल्याला चासणी बनवायचे। पाहू शकता फसफसलेला आहे गूळ सुद्धा, चासणी अगदी छान तयार होत आहे। एकसारखं ढवळत राहायचे, जे की गूळ टेस्ट बदलणार नाही आणि लालसर सुद्धा होणार नाही। आता ह्या ठिकाणी प्लेट घेतली, त्यामध्ये टाकून दाखवते तुम्हाला मी आता लगेच। पाहू शकता ह्या ठिकाणी तार धरत आहे, मस्त आपली कडक चासणी तयार होत आहे। आवाजावरून तुम्हाला लक्षात येईल, अगदी खणखण आवाज येते। चांगली चासणी आपली तयार झालेली आहे। गॅस 1-2 मिनिटाकरता आपल्याला गॅस बंदच करायचे। आता आपण जे शेंगदाण्याची साल काढून घेतले ते शेंगदाणे आपण ह्यात टाकून घेणार आहोत। जसे की आपण शेंगदाणे टाकले त्याच पद्धतीने तुम्ही नुसती तिळाची सुद्धा ह्या ठिकाणी अशी चिक्की बनवू शकतो, अगदी परफेक्ट। जर मुलांना स्नॅक्समध्ये सुद्धा तुम्ही असे पदार्थ बनवून ठेवू शकता। हिवाळ्यामध्ये स्पेशल थंडीच्या दिवसामध्ये आपण गुळाचे भरपूर असे पदार्थ खातो, हेल्दी असतात म्हणून, त्यामुळे तुम्ही ही चिक्की सुद्धा बनवून ठेवली तर अगदी मुलांना काय लहानापासून मोठ्यापर्यंत सर्वांनाच आवडेल। नक्की ट्राय करून पहा। आता ह्या स्टेजला थोडंसं गॅस आपल्याला एकदम मीडियम ठेवून आपल्याला चालू करायचं, जे की पटकन गुळामध्ये शेंगदाणे मिक्स होतील। आता छान मिक्स झालेले आहेत ह्या ठिकाणी पाहू शकता। एक गोळा तयार झाला की आपण गॅस बंद केलेला आहे। आता ही प्रोसेस करण्या अगोदर मी काय केलेलं आहे, एक ताट घेतले, त्याला थोडंसं साजूक तूप लावून ठेवलेलं आहे, कारण नंतर आपल्याला घट्ट होते शेंगदाणे आणि गूळ, त्यामुळे वेळ भेटत नाही। त्यामुळे काय करायचं, अगोदरच एका प्लेटला आपल्याला तूप लावून ठेवायचे। आता वेळ न घालता आपण जे पॅनमध्ये तयार केलेलं बॅटर आहे ते पटकन आपल्याला ताटात टाकायचे आणि हाताने आपल्याला जे चमचा आहे त्याच हिच्याने आपल्याला हात लावायचा नाही, चटके बसतील, त्यामुळे थोडं स्प्रेड करून घ्यायचे। आता पूर्ण आपण बॅटर काढून घेतलेलं आहे। एखादं प्लेट घ्यायचं, त्या प्लेटला आपल्याला उलट्या साईडनं थोडंसं आता जमेल तितकं आपण थापून घेतलं आणि प्लेट घेतलेली आहे मी ह्या ठिकाणी। तूप सुद्धा लावून घेतलेलं आहे आणि हाताने आपल्याला प्रेस करून ते आता मोठं करायचं आहे। लवकर करायचं आहे, कारण थंड झाल्यानंतर नंतर स्प्रेड होणार नाही।
गरम गरम असतानाच आपण हे स्प्रेड करून घेतलेलं आहे. जितकी आपल्याला पातळ चिक्की बनवायची तितकं आपण हे प्रेस करू शकता. पाहू शकता या ठिकाणी स्प्रेड करून आपण इतकी पातळ ही चिक्की बनवलेली आहे. आणि लगेचच आपल्याला त्याचं कटसुद्धा करून घ्यायचं, नंतर मग आपल्याला पापड होईल आणि नंतर आपल्याला मोडून काढावे लागतील. त्यामुळे लवकर गरम असतानाच, कारण अख्खी शेंगदाणे थोडंसं हार्ड जातं कट करण्यासाठी, त्यामुळे मी ह्या ठिकाणी उलटणच घेतलेलं आहे. सुरीनं केलं तर वेळ लागेल. आता ह्या ठिकाणी अशा पद्धतीनं आपल्याला चौकोनी आकारामध्ये कट करून घ्यायचे. इतकी छान चिक्की बनवून तयार होते की तुम्हाला सुद्धा विश्वास बसणार नाही की मार्केट सारखी चिक्की आपण घरच्या घरी 2 साहित्यामध्ये बनवलेली आहे. आता थोडंसं थंड होऊ द्यायचं, थंड झाल्याशिवाय आपली चिक्की बाजूला होत नाही. आता ह्या ठिकाणी थोडंसं थंड व्हायला सुरुवात झाली आहे, तर मी सर्व चिक्क्या ज्या आहेत त्या आता पटकन काढून घेईन. अगदी खणखणीत आपल्या मार्केट सारख्या चिक्क्या बनवून तयार झालेल्या आहेत. आता सर्व चिक्क्या ज्या आहेत प्लेटमध्ये काढून घेऊन तुम्हाला एक चिक्की मी थोडंसं दाखवेन की किती कुरकुरीत चिक्की आपली तयार झालेली आहे. जर आता चिक्की पाहिल्यानंतर तुम्हाला सुद्धा लक्षात आलेलं आहे की किती कुरकुरीत आपल्या चिक्क्या बनवून तयार झालेल्या आहेत. अगदी खणखणीत चिक्की आणि ठिसूळ सुद्धा तितकीच आहेत. तुम्हाला ही चिक्की कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. चला तर पुढचा पदार्थ त्यापेक्षाही भन्नाट आहे, नक्की ट्राय करून पहा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. अगदी 2 पदार्थ आपल्याला आणखीन पाहायचे. चला तर सुरुवात करूया. ते आपल्याला कसं बनवायचं आहे ते. आपली वरची पूर्ण साल जी आहे ती काढून घ्यायचे आणि छोटे छोटे केस असतात ते सुद्धा आपल्याला काढून घ्यायचं. पूर्ण साफ करून आपण ह्या ठिकाणी सोलून घेतलेलं आहे. आता त्याची दांडी सुद्धा आपण तोडून टाकलेली आहे, पूर्ण साफ करून घेतलेलं आहे. आता काय करायचं आपल्याला सोलत बसायचं नाही, तर आपण ह्या ठिकाणी चाकूनच आपण हे कट करून घेणार आहोत, जे की चांगलं तुटले जातील, अख्खे निघणार नाहीत. आपल्याला कट करूनच घ्यायचे, नाहीतर किंवा तुम्ही मिक्सरला दरदरीत वाटण घेतलं तरी सुद्धा चालते. पण ह्या ठिकाणी अगदी सोप्या पद्धतीने आपण असं कट करून घेतलं तर मिक्सरसुद्धा लावण्याची गरज नाही. तर असंच आपल्याला पूर्ण कणीस जे आहे तो असं आपल्याला सोलून घ्यायचं आहे. आता अगदी सोपी पद्धत आहे, हीच ट्रिक तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा. तर ह्या ठिकाणी बोलता बोलता पूर्ण आपण कणीस जे आहे ते पूर्ण कट करून घ्यायचे. जर माझ्या चॅनल नवीन असेल तर चॅनलला एक लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. किंवा तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या भागातून पाहतात ते सुद्धा नक्की एक कमेंट करून सांगा. मलाही कळेल की माझा व्हिडिओ कुठल्या भागापर्यंत पोहोचत आहे. तर आपण इथे घेतलेला आहे कांदा आणि आपण जे कट करून घेतलेलं स्वीट कॉर्न आहे ते सुद्धा आपण आता साईडला ठेवलेला आहे. तर इथे लागणार आहे आपल्याला कांदा आणि वरची साल काढून घ्यायचं आणि लांब आकारामध्ये आपल्याला हा कांदा जसं की नेहमी आपण कट करतो त्याच पद्धतीने आपल्याला हे कट करून घ्यायचं आणि वेगवेगळ्या आपल्याला ह्याच्या पाकळ्या छोट्या छोट्या तयार करायचे. तर इथे आपला कांदा जो आहे तो चांगला कट केलेला आहे आणि आपल्याला फक्त साईडला करून घ्यायचे आहे. आता तिथं आपण जे सोलून घेतलेला कांदा आहे कट करून आपण त्या पाकळ्या वेगळ्या केलेल्या आहेत आणि ते आपल्याला कांदा जो आहे तो स्वीट कॉर्नमध्ये मिक्स करायचा आहे. तर अशा पद्धतीनं आपण आता हे दोन्ही पदार्थ मिक्स केलेले आहेत. तर आता हे सुद्धा आपल्याला साईडला ठेवून घ्यायचं आहे. पुढं काय करायचं ते पाहूया आता. तर इथं आपण दुसरं एक बाउल घेतलेलं आहे, त्या बाउलमध्ये आपल्याला आता हे काढून घ्यायचं आहे. तर मिक्स करण्यासाठी आपल्याला थोडंसं मोठंच भांडं लागणार आहे. तर इथं आपण कट करून घेतलेली कोथिंबीर टाकून घेतलेली आहे आणि ह्या ठिकाणी आपण हिरवी मिरची कट करून घेतली आहे ती आपण आता ह्यात टाकून देणार आहोत किंवा ठेचून घेतलं तरी सुद्धा चालते. चला तर ह्या ठिकाणी मिरची तर आपली आता टाकून झालेली आहे. आता इथं घेतलेले आहेत आपण 1 चमचा इतके आपण ह्या ठिकाणी जिरे घेतलेले आहेत. जेव्हा पाऊस पडतो तेव्हा आपल्याला काहीतरी खमंग खायचं असतं आणि सर्वांनाच खायची इच्छा असते. तर चहासोबत खाण्यासाठी आपल्याला अगदी भन्नाट 2 पदार्थ आपल्याला आज बनवायचे. जिरे टाकल्यानंतर आपण ह्या ठिकाणी घेतलेलं आहे मीठ. मीठ टाकून झालं की आपल्याला थोडंसं ह्या ठिकाणी लाल तिखट टाकून घ्यायचे. तिथं आता आपण लाल तिखट टाकलं आहे, त्यानंतर आपल्याला थोडीशी हळद लागणार आहे. लाल तिखट मीठ आपल्या चवीनुसार आपल्याला कमी जास्त टाकायचे. तर इथं घ्यायचं आहे आपल्याला बेसनचं पीठ आणि ते आपण 4 चमचे इतकं आपण ह्या ठिकाणी बेसन पीठ टाकणार आहोत किंवा अंदाज तुम्ही 4 ते 5 चमचे टाकलं तरी सुद्धा चालते, काहीच फरक पडणार नाही. चला इथे बेसन पीठ तर आता आपलं टाकून झालेलं आहे. आता थोडंसं चिमूटभर आपण ह्या ठिकाणी खाण्याचा सोडा घेतलेला आहे. आता इथं आपले सर्व जिन्नस जे आहे ते टाकून झालेले आहेत. आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहे. आता
पूर्ण बेसन पीठ जे आहे ते पूर्ण कांदा आणि कॉर्न्समध्ये मिक्स होईल अशा पद्धतीनं आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे. आता मिक्स झाल्यानंतर आपल्याला काय करायचं, थोडंसं ह्या ठिकाणी पाणी टाकत मिक्स करून घ्यायचं. एकदम पण जास्तीचं पाणी टाकायचं नाही. जसं की नेहमी आपण पकोड्यासाठी भिजवतो त्याच पद्धतीने आपल्याला ह्या ठिकाणी पाणी टाकायचं आहे. कारण कांदा आहे, जास्तीचं पाणी लागणार नाही. तर दोन्ही पदार्थासाठी आपल्याला अशाच टाईपचं पीठ पाहिजे. चला, इथे मिक्स झालेला आहे. आपण आता गॅसवरती पॅन ठेवले आणि त्यामध्ये आपण तेल टाकून घेतलेलं आहे. तेल छान गरम झालं की त्यामध्ये आपल्या हाताने छोटे छोटे पकोडे टाकून घ्यायचे. एक काळजी घ्यायची की जेव्हा आपण स्वीट कॉर्न जेव्हा कट करून घेतो तेव्हा आपला अख्खं स्वीट कॉर्न ठेवायचा नाही. जेव्हा पकोडे टाकतो तेव्हा ते फुटण्याची शक्यता असते. त्यामुळे आपल्याला किंवा मिक्सरला दरदर वाटण करून घ्यायचं किंवा चांगलंच कट करून घ्यायचं. अख्खं होऊ द्यायचं नाही, कारण अख्खे जर आपण स्वीट कॉर्न ठेवतो ते उडू शकतात. तिथे एका साईडला आपण आता असे टाकून घेतल्यानंतर आपल्याला दोन्ही साईडनं चांगलं आलटपलट करत आपल्याला छान कुरकुरीत तळून घ्यायचं आहे. आता तर आता इथं एका साईडनं चांगलं तळलं आहे, दोन्ही साईडनं आपल्याला छान कुरकुरीत तळून घ्यायचं आहे. तळून घेतल्यानंतर आपल्याला पॅनमधलं तेल काढून घेतलेलं आहे, कारण एकच बॅच आपण ह्या ठिकाणी बनवले. दुसरा पदार्थसुद्धा आपल्याला ह्याच पिठापासून बनवायचं आहे. तर इथं आपण तेल काढून घेतलेलं आहे. पॅनला थोडंसं तेल चिकटलेलं असल्यामुळे दुसरं तेल टाकायची गरज नाही. तर आता इथं आपण गॅस बंद केला आणि थोडंसं पॅन थंड करून घेतलं आणि हाताने आपल्याला थापून घ्यायचं. इतका छान चविष्ट हा पराठा बनवून तयार होतो. तुम्ही कुठलेही पराठे खाल्लात तर ह्या पराठ्याच्या मागेच राहणार आहेत, कारण इतका चविष्ट आहे. कारण स्वीट कॉर्न आहे, कांदा आहे आणि खाण्यासाठी भन्नाट चव येते. थंडीमध्ये एकदा नक्की ट्राय करा, तुम्हाला सुद्धा नक्की आवडेल. थोडंसं साईडनं आपण तेल टाकून घेतलेलं आहे, जे काही चिकटणार नाही आणि 2 मिनटाकरता आपल्याला झाकण ठेवायचे. ह्या ठिकाणी 2 मिनटानंतर आपण झाकण काढलेलं आहे. एका साईडनं आपल्याला उलटून टाकायचे. पाहू शकता, अगदी रंगसुद्धा सुरेख आलेला आहे, गोल्डन ब्राऊन कलरमध्ये. छान मस्त कुरकुरीत आपला हा पराठा तयार झालेला आहे, खाण्यासाठी तयार आहे. आणि सोबत खाण्यासाठी जर तुम्हाला हवा असेल तर ह्या ठिकाणी चटणीसुद्धा बनवू शकता. पण आज मी ह्या ठिकाणी चटणी बनवली नाही, कारण आपण पकोडे आणि पराठा ह्या ठिकाणी 2 बनवलेले आहेत. दुसऱ्या यासोबत खाण्यासाठी तुम्ही सॉस घेतला तरीसुद्धा चालते. तर इथं आपले 2 पदार्थ तयार झालेले आहेत. तर तुम्हाला हे 2 पदार्थ कसे वाटले नक्की एक कमेंट करून सांगा. आणि थोडा व्हिडिओ आता प्लीज एक लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आता मी टेस्ट करून पाहते, तुम्हीसुद्धा बनवा आणि टेस्ट करून पहा. किंवा स्वीट कॉर्नपासून तुम्ही कुठले पदार्थ बनवता ते सुद्धा नक्की सांगा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. तर पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसोबत.